भात हे कोकणातलं प्रमुख पीक आहे. मात्र रायगड जिल्ह्याची परिस्थिती झपाट्याने बदलतीये. औद्योगिकीकरणामुळे शेतीखालचं क्षेत्र वेगानं कमी होत असून शेतकऱ्यांना भात शेती करणं कठीण झालंय. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे भात लावणी आणि काढणीसाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. मात्र गरजेखातर प्रगतिशील शेतकरी दळवी बंधूंनी भात कापणी यंत्र विकसित केलं असून शेतकऱ्यांसाठी ते अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. कर्जतच्या वदप गावातील प्रयोगशील शेतकरी नयनशील आणि नयनेश ह्या दळवी बंधूंनी हे भात कापणी यंत्र विकसित केलंय. पॉवर टिलरचा अनोख्या पद्धतीनं वापर करून त्यांनी हे भात कापणी यंत्र तयार केलं असून भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. नील रिपर नावानं हे यंत्र त्यांनी विकसित केलंय. ह्या यंत्राच्या माध्यमातून जलद गतीनं तसंच किफायतशीर खर्चात भाताची कापणी करता येते. त्यामुळे रायगड जिल्ह्यात ह्या यंत्राला चांगलीच मागणी आहे. ही मशीन साधारण 1 एकर जमीन 2 तासामध्ये कापणी करते. ह्या मशीनचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत. ह्या मशीनचं वैशिष्ट्य असं का ह्याला वेगळं गिअरबॉक्स आणि इंजिन घ्यायची शेतकऱ्याला गरज नाही आहे, कारण हे पॉवर टिलरला जोडायची अटॅचमेंट असल्यामुळे त्याच्या खर्चामध्ये बचत होते आणि जमिनीलगत कापल्यामुळे खोडकिड्याचा प्रादुर्भाव होत नाही. कर्जत तालुक्यात भात शेत हे शेतकऱ्यांचं प्रमुख पीक असून वाढतं औद्योगिकरण तसंच शहरीकरणामुळे शेती क्षेत्र कमी होत चाललंय. त्यामुळे शेती कामासाठी मजूर मिळणं दिवसेंदिवस कठीण होऊन बसलंय. काही शेतकरी केवळ कुटुंबासाठी भात लागवड करतात. आज शेतमजुराला 300 ते 400 रुपये रोजंदारी द्यावी लागते. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना शेती करणं परवडत नाही. मात्र दळवी बंधूंनी विकसित केलेल्या या यंत्रामुळे आता भात उत्पादक शेतकऱ्यांची सोय झाली आहे. ह्या मशीनला मेंटेनन्स खूप कमी आहे, कारण पॉवर टिलरचं इंजिन 12 हॉर्सपॉवरचं असल्याकारणाने त्याला ताकद कमी पडत नाही आणि डिझेल कन्झम्पशनही कमी होतं. त्यामुळे भात पीक हे नगदी पीक नसल्यानं त्यातून मिळणारं उत्पन्न हे निसर्गावर अवलंबून असतं. भाताची वेळेवर लावणी आणि कापणी होणं महत्त्वाचं असतं आणि हीच बाब लक्षात घेऊन दळवी बंधूंनी हे भात कापणी यंत्र विकसित केलंय आणि हे नील रिपर यंत्र ताशी 1 एकरावरील भाताची कापणी करतं. ही मशीन आणल्यापासून ही भात कापणी वेळेवर होते आणि आमचं कामही झटपट होतंय. कापणीला जी माणसं आपल्याला लागतात तर त्याच्यापेक्षा एकटा माणूस काम करू शकतो. या भात कापणी यंत्राचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे खोलवर कापणी करतं आणि जे मजुराच्या माध्यमातून शक्य होत नाही. त्यामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव रोखण्यात या यंत्रामुळे मदत होत असल्याचं शेतकरी सांगतात. या मशीनपासून असे मजूर जे कापणी करतात ते कशी पण कापणी करतात आणि या मशीनमुळे काय लाईनीनी कडपं पडतात. अगदी भेळसेळ होत नाही, मागे पुढे होत नाही, सारख्या रांगेने कडपं पडतात. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं आणि दळवी बंधूंनी गरजेतूनच हे भात कापणी यंत्र तयार केलं असून भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे वरदान ठरणार आहे. मात्र सरकारी अनुदानाची जोड मिळाल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल आणि आता गरज आहे ती कृषी विद्यापीठानं पुढाकार घेण्याची. अमोल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कर्जत, रायगड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.